श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11 विभूती दर्शन योग। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। मागा थोडिया बहुआ उपपत्ती येणे सांगितलिया विभूती तैसा नसेची मापुडती बैसलो पुसो। पूर्वी थोड्या बहुत युक्तीने भगवंताने आपल्या विभूती सांगितल्या, त्या ऐकून तसाच मी राहिलो नाही आणि पुन्हा पुढे विश्वरूप दर्शनाविषयी विचारू लागलो। मनोनी भोग्यते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धीही होणारा सारखी ठाके। माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेल काया। म्हणून प्रारब्ध भोग चुकत नाही म्हणतात, हे त्रिवार सत्य आहे आणि प्रारब्धानुसार जे होणार असेल त्याप्रमाणेच बुद्धी होते। लोकांनी माझ्या नावाने रडावे असे माझ्या कपाळी होते, ते चुकेल कसे। पूर्वी अमृतही हाता आले, परी देव नसतीची उगले। मग काळ कुट उठविले शेवटी जैसे। पूर्वी समुद्र मंथन करता करता अमृत हाती लागले, पण त्यातच संतोष मानून देव मंथन सोडून उभे राहिले नाहीत। शेवटी हलाहल 20 समुद्रातून बाहेर पडले। परी ते एक बगी थोडे केलिया प्रतिकारा माझी वडे आणि ती अवसरीचे ते साकडे निस्तरविले शंभू। शिवराब्दीने केलेल्या 14 रत्नांच्या आविष्कारामध्ये काळकुटाचा आविष्कार एका परीने थोडा होता आणि त्यावेळचे संकट भगवान शंकराने निवारण केले। आता हा जळता वारा के वेटाळे कोणाही विषा भरले गगन गिळे। महाकाळेशी के खेळे अंगवत असे। आताचा हा पेटलेला वारा कसा आवरला जाणार, हे संपूर्ण विषाने भरलेले आकाश कोण गिळणार। या महामृत्यूशी खेळण्याचे सामर्थ्य कोण अंगी वागवितो। ऐसा अर्जुन दुःखेशन तू सोचित असे जीवा तू। परी न देखे तो प्रस्तुतू अभिप्राय देवाचा। याप्रमाणे अर्जुन दुःखाने अत्यंत व्याकुळ होऊन अंतःकरणात शोक करू लागला, पण भगवंताच्या विश्वरूप दर्शनाचा प्रस्तुत हेतू काय आहे हे तो जाणत नव्हता। जे मी मारिता हे कौरव मरते ऐसे निवेटाळीला होता मोहे बहुते। तो फेडावया लागी अनंते हे दाखविले निज। मी मारणार व कौरव माझ्याकडून मारले जाणारे अशा थोर अविवेकाने तो ग्रासला गेला होता। तो अविवेक नाहीसा करण्याकरता भगवंतानी आपले हे विश्वरूप दाखविले। अरे कोणी कोणाते न मारी येत मीची हो सर्व संहारी। हे विश्वरूप व्याजे हरी प्रगटित असे। अरे कोणी कोणाचा नाश करीत नाही, एक मीच सर्वांचा नाश करणारा आहे, हेच भगवंतानी विश्वरूपाच्या मिशाने स्पष्ट दाखविले। परी वायाची व्याकुळता तेन चोजवेची पंडुसुता। मगा हा कंपू नव्हता वाढवित असे। पण अर्जुन हे न जाणता दुःखाने व्याकुळ होऊन नसताच थरकाप वाढवित होता। श्लोक। वक्त्राणि ते त्वरमाना विशन्ति द्रष्टांकरालानि भयानकानि। केचिद्विलग्ना दशनान्तरेषु संदश्यन्ते चूर्णिते रुत्तमांगे। ज्ञानोबा तुकाराम। तेत म्हणे पहा हो एके वेळे साशी कवचेशी दोन्ही दळे। वदनी गेलिया बाळे गगनी का जैसी। त्यावेळेला अर्जुन पुन्हा म्हणाला, अहो देवा, पहा आकाशात जसे मेघ नाहीसे होतात त्याप्रमाणे अंगावरील चिलकते व हातातील तलवारीसह दोन्हीकडील सैन्ये एकाच वेळी तोंडात गेली आहेत। का महाकल्पाच्या शेवटी जय कृतांतू कोपला होय सृष्टी। तय 21 स्वर्गा मिठी पाताळा सकट दे। किंवा महाकल्पाच्या शेवटी संपूर्ण सृष्टीचा नाश करण्याकरता जेव्हा कृतांत सर्व सृष्टीवर क्रुद्ध होतो तेव्हा तो पाताळासकट 21 स्वर्गांना ग्रासून टाकतो। ना तरी उदासीने दैवे संचकाची वैभवे। जे तिची तेत स्वभावे विलया जाती। अथवा दैव प्रतिकूल झाले असता धनसंचय करणाऱ्याची संपत्ती जशी जागच्या जागी नाहीशी होते,
तैसी साशिनली सैन्ये कवटे ये मुखी जाहली प्रविष्टे परी एकही तोंडोनी न सुटे कैसे कर्म देखा. त्याप्रमाणे युद्धाला सज्ज झालेली दोन्ही सैन्ये तुझ्या मुखात एकत्र शिरली आहेत. त्यापैकी तुझ्या मुखातून एकही सुटत नाही. कसे त्याचे कर्म आहे पहा. अशोकाचे अंगवशे सगळीले करे निजैसे लोकवक्त्रा माझी तैसे वाया गेले. उंटाने अशोक वृक्षाचे डाकळे जसे चगळावे त्याप्रमाणे सर्व लोक तुझ्या तोंडात व्यर्थ गेले आहेत. परी शिसाळे मुकुटेशी पडिली दाडांचे सांडशी पीठ होत कैसी दिसता हाती. राजांची मुकुटासहित शिरे दाडांच्या सांडशीत सापडून त्यांचे कसे पीठ होताना दिसत आहे. तिये रत्ने दाताची सवडी कूट लागले जिभेच्या बुडी काही काही आगरडी द्रष्टांची माखली. मुकुटातील रत्ने दातांच्या संधीत असून मस्तकांचे चूर्ण जिभेच्या बुडाशी लागले आहे व काही काही झाडांची टोकेही माखली आहेत. हो का जे विश्वरूपे काळे ग्राशिली लोकांची शरीरे बळे परी जीवित्व देहीची शिसाळे आवश्यकी राखिली. हो, एक गोष्ट मात्र दिसते की या विश्वरूपी काळाने लोकांची शरीरे व बळे ग्रासून टाकली, पण त्या जीवांच्या शरीरांची मस्तके मात्र न गिळता तशीच ठेवली. तैसी शरीरा माझी चोकडी ये उत्तमांगे होती पुढी म्हणून महाकाळाची आई तोंडी परी उरली शेकी. ही सुंदर मस्तके म्हणजे शरीरातील खरोखर उत्तम अंगे असल्यामुळे ती महाकाळाच्याही तोंडात शेवटी उरली आहेत. मग म्हणे हे काही जन्मलया आन मोहरची नाही जगा पेसेची वदन डोही संचारत आहे. पुढे अर्जुन म्हणतो, अरे हे काय आश्चर्य, जन्माला आलेल्या प्राण्याला दुसरी गतीच दिसत नाही. सर्व जगत आपण होऊन विश्वरूपाच्या मुखरूपी डोहात शिरत आहे ना. यया आपे आप आगविया सृष्टी लागलिया हाती वदनाची वाटी आणि हा ज्योतीची ते तमिटी देतसे उगला. या संपूर्ण सृष्टी सहजगत्या विश्वरूपाच्या मुखात जाण्याच्या मार्गास लागल्या आहेत आणि हा विश्वरूप भगवान जागच्या जागी स्वस्थ त्यांना गिळीत आहे. ब्रह्मादिक समस्त उंचा मुखा माझी धावत एर सामान्य हे भरत ऐलीच वदनी. हे सर्व ब्रह्मादिक देव वर असलेल्या मुखामध्ये वेगाने शिरत असून बाकीचे सर्व सामान्य लोक हे अलीकडील मुखातच भरले जात आहेत. आणि काही भूतजात जे उपजलेची ठाई ग्राशित परी याची मुखा निभ्रांत न सुटेची काही. आणि कित्येक प्राणी जात उत्पन्न झाल्याबरोबर ग्रासले जात आहेत, पण याच्या मुखातून निश्चित काही एक सुटत नाही. श्लोक. यथा नदीनांब ओंबुवेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवंती तथा तवामि नरलोकवीरा विशंती वक्त्राण्यभिज्वलंती. ज्ञानोबा तुकाराम. जैसे महानदीचे ओघ वाहिले ठाकिती समुद्राचे अंग तैसे आगवाची कडुनी जग प्रवेशतमुखी. जसे महानदीचे प्रवाह मोठ्या वेगाने समुद्रात येऊन मिळतात, तशी सर्व बाजूंनी ही सृष्टी तुझ्या मुखात प्रविष्ट होत आहे. आयुष्यपंते प्राणीगणी करोनी अहोरात्रांची सोवानी वेगे वक्त्रा मिळणी साधिजता हाती. सर्व प्राणी समुदाय आपल्या आयुष्यरूपी मार्गाने दिवस आणि रात्र यांच्या पायऱ्या करून अत्यंत त्वरेने तुझ्या मुखात पडण्याचे साधित आहेत. श्लोक. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशंती नाशाय समृद्ध वेगा तथैव नाशाय विशंती लोका स्तवापि वक्त्राणि समुद्र वेगा. ज्ञानोबा तुकाराम. जळतया गिरीच्या गवका माझी घापती पतंगाची झाका तैसे समग्र लोक देखा ये वदनी पडती. पेटलेल्या पर्वताच्या दरीत ज्याप्रमाणे पतंगाच्या झुंडीच्या झुंडी जाऊन पडतात, त्याप्रमाणे हे सर्व लोक तुझ्या मुखात पडत आहेत. परी जे तुले येत प्रवेशले ते तातलिया लोहे पाणीची गिळिले वहीवटी पुसले नामरूप तयाचे. पण तुझ्या मुखात जेवढे काही गेले तेवढे सर्व तापलेल्या लोखंडावर टाकलेल्या पाण्याप्रमाणे गिळले गेले. त्यांचे वहिवाटी पुरते देखील नामरूप राहिले नाही. लेली असे ग्रसमाना समंता
लोकासमग्रान् वदनेर्ज्वलद्भिः तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तोग्रा प्रतपन्ति विष्णू ज्ञानोबा तुकाराम आणि येतुलाही आरोगन करिता भुके नाही उनेपण कैसे दीपन साधारण उदयले या आणि इतकेही भक्षण करून याची भूक यत्किंचितही शांत झाली नाही. कसा याचा जठराग्नी अत्यंत प्रदीप्त झाला आहे. जैसा रोगिया ज्वराहुनी उठिला का बनगा दुकाळू पाहला तैसा जिबांचा लळलाटू देखिला आवाळुवे चाटिता. ज्याप्रमाणे ज्वरातून उठलेला रोगी किंवा दुष्काळात सापडलेला भिकारी खाय खाय करतो त्याप्रमाणे ओठ चाटताना जिभांची अत्यंत वळवळ दिसत आहे. तैसे आहाराचे नावे काही तोंडापासून उरलेची नाही. कैसी समसमित नवाई भुकेलेपणाची. तसेच तुझ्या खाण्याचा नव्हे असा कोणताच पदार्थ तुझ्या तोंडातून सुटला नाही. अत्यंत खरमरीत भुकेचे नवल कसे आहे. काय सागराचा घोटू भरावा की पर्वताचा घासू करावा. ब्रह्मकटा हो घालावा आगवाची दाडे. संपूर्ण समुद्राचा घोट घ्यावा की सगळ्या पर्वताचा एकच घास करावा अथवा हे सर्व ब्रह्मांड असेच्या असेच दाडे खाली घालावे. दिशा सगळीयाची गिळाविया चांदणिया चाटुनी घ्याविया. ऐसे वर्तता हे साविया लोलुप्य बा तुझे. सगळ्या दिशा गिळून टाकाव्या की चांदण्या चाटून घ्याव्या अशा प्रकारचा खरोखर तुझा हावरेपणा दिसत आहे. जैसा भोगी कामू वाडे का इंधने आगीशी हा का कचडे तैसी खात खाताची तोंडे खा खाते ठेली. ज्याप्रमाणे भोगाने भोगवासना वाढत जाते किंवा लाकडे घातल्याने अग्नी भडकतो त्याप्रमाणे ही सर्व तुझी मुखे खाता खाताच खाखावलेली आहेत. कैसे एकची केवडे पसरले त्रिभुवन जीवाग्रिया हे टेकले. जैसे का कविट घातले वडवानळी. तुझे एकच मुख कसे विस्तीर्ण पसरले आहे पहा. ज्याप्रमाणे वडवाग्नीमध्ये कवट घालावे त्याप्रमाणे हे संपूर्ण त्रिभुवन तुझ्या नुसत्या जिभेच्या टोकाला लागले आहे. ऐसी अपार वदने आता येतुली कैसी त्रिभुवने का आहारून मिळता ये नेमाने वाढविली सैंग. अशी असंख्य मुखे आहेत. आता तितकी त्रिभुवने कुठली आणणार. पुरेसा आहार मिळत नसताना ज्यांचा ताप असह्य होतो अशी मुखे का असंख्य वाढविलीस. अगा लोकू बापुडा झाला वदन ज्वाळावर पडा. जैसी वनवे याची वेडा सापडती मुर्गे. देवा ज्याप्रमाणे वनव्याचा वेढा पडून त्यात जनावरे सापडतात त्याप्रमाणे तुझ्या मुखातील पेटलेल्या ज्वाळांना हे बिचारे ब्रह्मांड बळी पडले आहे. आता तैसे या विश्वा झाले देव नवे हे कर्माले का जग तळतळा पांगिले काळ जाळे. आता तसेच या विश्वाला झाले. हे विश्वरूप म्हणजे देव नव्हे हे लोकांचे दुर्दैव आहे. किंवा जगरूपी जलचरांना पकडण्याकरता काळाने आपले जाळेच पसरले आहे. आता ये अंगप्रभेची वागुरे कोणीकडून निगिजेल चराचरे. ही वक्त्रे नो येती जो हारे ओढविली जगा. आता या अंगकांतिरूप पाशातून हे चराचर प्राणी कोणीकडून बाहेर पडतील. ही तुझी मुखे नसून ही जगाला लाक्षागृहे झाली आहेत. आगी आपले दाहकपणे कैसे निपोळीजे ते नेणे. परिदया लागे तया प्राणी सुटिकाची नाही. अग्नीला आपल्या दाहक शक्तीने दुसऱ्याला मी कसे जाळतो हे समजत नाही. पण ज्याला अग्नी लागतो तो मात्र जिवंत राहत नाही. मातरी माझे नितिकटपणे कैसे निवटे हे शस्त्र काही जाणे. का आपल्या माराने विष जैसे किंवा माझ्या तीक्ष्णपणाने पदार्थ कसा कापला जातो हे शस्त्राला माहीत नाही. किंवा माझ्याने मनुष्य कसा मरतो हे विषाला ज्याप्रमाणे कळत नाही. तैसी तुझ काही आपल्या उग्रपणाची शेची नाही. परी अलीकडीले मुखी खाई हो सरली जगाची. त्याप्रमाणे तुझे हे विश्वरूप कसे अत्यंत उग्र व भयंकर आहे याची तुला जाणीव नाही. पण अलीकडील मुखरूपी खाईत संपूर्ण जगच नाहीसे झाले. अगा आत्मा तू एकू सकळ विश्व व्यापकू तरी कामांतकू ओढवलाशी.
अहो देवा, तू सर्व ब्रह्मांडाचा एक अंतरात्मा असून सर्व जगतात भरला आहेस. मग आम्हाला का असा प्राण घेणारा मृत्यू झालास? तरी मिया सांडिली जीवित्वाची चाड, आणि तू आईन धरावी भीड. मनी आहे ते उघड बोल पासुखे, तरी मी जिवंत राहण्याची आशा सोडली आहे. आणखी तूही काही संकोच करू नकोस. तुझ्या मनात जे काही असेल ते स्पष्ट कुशाल सांग. किती वाढविशी या उग्र रूपा, अंगीचे भगवंतपण आठवी बापा. नाही तरी कृपा मजपुरती पायी, आता या आपल्या रूपाची भयंकरपणा किती वाढवतोस. तुझ्या स्वतःच्या अंगी असलेल्या भगवंतपणाचे स्मरण ठेव, नाहीतर माझ्यापुरती तरी कृपा कर. श्लोक. आख्यायिमे को भवानुग्र रूपो, नमोस्तुते देववर प्रसीद. विज्ञातुमिच्छासि भवन्तमाद्यं, नयि प्रजानामि तव प्रवृत्तिं. ज्ञानोबा तुकाराम. तरी एक वेळ वेदवेद्या, जी त्रिभुवनेकाद्या. विनवनी विश्ववंद्या, ऐके माझी. वेदानेच जाणला जाणाऱ्या त्रैलोक्याचे मूळ कारणा व त्रैलोक्याला पूज्याशा भगवंता, एक वेळ माझी प्रार्थना ऐक. ऐसे बोलोनी विरे, चरण नमस्कारिले शिरे. मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवधारी जो. असे बोलून त्या श्रेष्ठ अर्जुनाने भगवंताच्या पायावर मस्तक ठेवले व म्हणाला, हे सर्वेश्वरा ऐक. मिया हुआ वया समाधान, जी पुशिले विश्वरूप ध्यान. आणि एकेची काळे त्रिभुवन, गिळीतू चुटलासी. माझे समाधान व्हावे म्हणून मी तुला विश्वरूप दाखवण्याची प्रार्थना केली, आणि तू तत्काळ संपूर्ण ब्रह्मांड गिळीतच प्रगट झालास. तरी तू कोण का येतुली, ये भ्यासुरे मुके का मिळविली. अवघियाची करी परिजिली, शस्त्रे काया. तरी तू कोण आहेस, अशी एवढी मुखे कशा करता घेतलीस, व संपूर्ण हातामध्ये परजलेली शस्त्रे कशाला धारण केलीस. जी जवतव रागीटपणे, वाढवणी गगना आणि तो शिवने. का डोळे करून भिंगुळवाने, भेडसाविता हाशी. आणि देवा, जेव्हा तेव्हा क्रुद्धपणाने वाढून आकाशाला का मागे टाकतोस, आणि अत्यंत लाल डोळे वटारून आम्हाला का भीती दाखवितोस. हेत कृतांतेशी देवा, कासया किजतसे हेवा. हा पुला तुवा सांगावा अभिप्राय मज. हे अर्जुनाचे म्हणणे ऐकून देवा, या ठिकाणी महामृत्यूशी तू कशाला स्पर्धा करीत आहेस. असे करण्यात तुझ्या मनातील हेतू काय आहे मला सांग. या बोला म्हणे श्री अनंतू, मी कोण हे आहाशी पुसतू. आणि कायसे आलागी असे वाढतू उग्रतेशी. हे अर्जुनाचे म्हणणे ऐकून भगवान म्हणतात, मी कोण आहे व आपले एवढे उग्र स्वरूप का वाढवित आहे, हेच तू विचारित आहेस. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.